तर बघा तर नेक्स्ट लेक्चरला आपण वेपर प्रेशर ऑफ सोल्युशनचे न्यूमेरिकल्स बघितलेले. हा थोडंसं मागचंच आहे. वेपर प्रेशर रॉल्स लॉ आहे ना, त्या रॉल्स लॉच्या सारखाच आहे. रॉल्स लॉच्या इक्वेशन प्रमाणेच आपल्याला सॉल्व्ह करायचं. काय म्हटलं त्यांनी? अ मिक्सचर ऑफ बेन्झीन अँड टोल्यून contains 30% by mass of toluene. बेन्झीन आणि टोल्यूनचं मिक्सचर आहे. जरा सगळ्यांनी समजून घ्यायचं या गोष्टीला. बेन्झीन आहे आणि टोल्यून आहे. बेन्झीन आणि टोल्यूनचा मिक्सचर आहे, त्यामध्ये 30% बाय मास टोल्यून आहे. बाय मास 30% बाय मास टोल्यून आहे, तर राहिलेलं 70% कोण असणार आहे? तर बेन्झीन असणार. कारण टोटल मिक्सचर जो असतो तो 100% असतो. तो सॉलिड प्लस काय असतो? तर सॉल्व्हेंट असतो. पर्सेंट बाय मास म्हटलंय म्हणून कन्सिडर करायचं की W2 म्हणजे तुमचा जो सोल्यूट आहे तो किती आहे? तर 30 ग्रॅम. आणि W1 जो तुमचा सॉल्व्हेंट आहे तो किती ग्रॅम आहे? 70. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला म्हटलंय की टोल्यून आणि बेन्झीन, तर ह्या दोघांचे मोलार मासेस पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. नसतील तर फाइंड करायचे मोलार मास. मोलार मास M2. टोल्यूनचं फॉर्म्युला असते C6H5 डॅश काय असणार आहे? तर CH3. 6 + 1 7 कार्बन आहेत. 7 कार्बन आणि हायड्रोजन किती आहेत? 8. हा, सो इथं 12 × 7 प्लस काय येणार आहे? 8. 7 × 7 = 40. 7 × 7 + 1 8. 84 प्लस काय येणार आहे? तर 8. 8 9 10 11 12 कॅरी 1. 8 + 1 9 92. म्हणजे मोलार मास ऑफ टोल्यून किती आहे? तर 92 ग्रॅम पर मोल. आणि मोलार मास ऑफ बेन्झीन हा किती आहे? तर 78 ग्रॅम पर मोल. परत हे आपण माहित नसेल मोलार मास ऑफ बेन्झीन, तर परत C6H6 चा मोलार मास काय करायचं? तर फाइंड करायचं. कोणाचा मोलार मास फाइंड करायचा? C6H6 चा मोलार मास काय करायचं? तर फाइंड करायचं. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके, ठीक आहे. हा, म्हणजे एका टर्म वरनं मी काय काय फाइंड केलं बघा. मला फक्त सांगितलंय अ मिक्सचर ऑफ बेन्झीन अँड टोल्यून कंटेन्स 30% बाय मास ऑफ टोल्यून. ठीक आहे, बेन्झीन आणि टोल्यूनचा मिक्सचर आहे, तर 30% टोल्यून आहे, तर 70% बेन्झीन असणार आहे. त्याला ग्रॅम्स मध्ये कन्वर्ट केलं. W2 30 ग्रॅम आहे, W1 काय आहे? तर 70 ग्रॅम. M2 काय आहे? तर 92 ग्रॅम आणि M1 काय आहे? तर 78 ग्रॅम. ठीक आहे, फाईन. सो ॲट 30 डिग्री सेल्सिअस वेपर प्रेशर ऑफ टोल्यून. वेपर प्रेशर ऑफ टोल्यून किती आहे सांगा? 36.7. टोल्यून P02. वेपर प्रेशर ऑफ टोल्यून म्हटले 2 म्हणजे सोल्यूट, 1 म्हणजे काय असते? तर सॉल्व्हेंट. सो P02. सो P02 काय असणार आहे? तर 36.7 mm ऑफ काय आहे? तर Hg. आणि P01 प्युअर बेन्झीनचं काय आहे? तर 118.2 mm ऑफ काय आहे? तर Hg. समजते का? Assuming that two liquids forms ideal solution. दोन्ही लिक्विड कसले सोल्युशन फॉर्म करतात? आयडियल सोल्युशन म्हणजे रॉल्स लॉ फॉलो होणार आहे. काय फॉलो होणार आहे? रॉल्स लॉ. कॅल्क्युलेट द टोटल प्रेशर अँड पार्शियल प्रेशर ऑफ ईच कंपोनेंट. प्रेशर म्हणजे P फाइंड करायचं आहे. पार्शियल प्रेशर म्हणजे P1 आणि पार्शियल प्रेशर ऑफ दुसरा कंपोनेंट म्हणजे काय असणार आहे? तर P2 असणार आहे. रॉल्स लॉ काय म्हणतो? बरं, मला काय काय फाइंड करायचंय? मला टोटल प्रेशर P फाइंड करायचंय आणि पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनेंट 1 आणि पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनेंट काय फाइंड करायचं आहे? तर 2 फाइंड करायचं. ठीक आहे, फाईन. माझ्याकडे रॉल्स लॉ इक्वेशन आहे आयडियल सोल्युशनचा. काय आहे इक्वेशन? रॉल्स लॉचं इक्वेशन काय सांगा मला? टोटल प्रेशर P इज इक्वल्स टू P01 प्लस P02 मायनस P01 इंटू काय असते? तर X2 इंटू काय असते? तर X2.
आता मोल फ्रॅक्शन फाइंड करायला पाहिजे. सगळ्यात पहिला काय फाइंड करायला पाहिजे? मोल फ्रॅक्शन. P01 आहे, P02 आहे, P01 आहे. मोल फ्रॅक्शन फाइंड करायला पाहिजे. X2 फाइंड करायला पाहिजे. X2 म्हणजे काय असते? X2 म्हणजे असते N2 डिवायडेड बाय काय असते तर N1 प्लस काय असते तर N2. N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मास डिवायडेड बाय काय असते तर मोलार मास. मास डिवायडेड बाय मोलार मास 30 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 92 डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स हा सोल्यूटचा 70 डिवायडेड बाय काय येणार आहे 78 प्लस परत काय येणार आहे 30 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 92. हा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे. ह्याचे तुम्ही 30 बाय 92 चे सेपरेटली काय फाइंड करा तर नंबर ऑफ मोल्स वगैरे फाइंड करा, त्याला ऍड करा आणि मग त्याचं काय फाइंड करणार आहे तर मोल फ्रॅक्शन फाइंड करणार आहे. सांगा मला कसं कसं करणार मोल फ्रॅक्शन. 30 चा लॉग सांगा पटकन. 30 चा लॉग सांगा 1 पॉइंट आणि 92 चा लॉग सांगा 1 पॉइंट. 30 चा लॉग आणि 92 चा लॉग सांगा. आता सांगितलंय की नाही 30 चा लॉग. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत 2. 2 मायनस 1 काय येणार आहे 1. 1 पॉइंट. 30 चं शून्यमध्ये लॉग सांग मला. हा 30 चं शून्यमध्ये लॉग 4771. आता डेसिमल 92 च्या आधी किती नंबर आहेत 2. 2 मायनस 1 1. 1 पॉइंट. 92 चं शून्यमध्ये परत बघायचं. बघा ए लॉग बघ रे. 92 चं शून्यमध्ये किती लॉग आहे ते सांगा. 9638. आता इथं डिव्हिजन आहे. डिव्हिजन आहे म्हणजे सबस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. अधिक आहे 11 मायनस 8 8 9 10 11 राहिले किती 3. 6 मायनस 3 3. इथं किती आहे 7 7 मायनस 6 1. 14 मायनस 9 10 11 12 13 14 5. इथं आला 0 0 मायनस 1 बार 1. 0 मायनस 1 इथं आला ना. हा 0 आला. 0 मायनस 1 बार 1. 0 मायनस 2 बार 2. 0 मायनस 3 बार 3 म्हणजे मायनस 1 असते ते. बरं ठीक आहे. 51 चं 33 मध्ये अँटीलॉग बघा. 0.51 चं 33 मध्ये अँटीलॉग बघा. 0.51 चं 33 मध्ये अँटीलॉग बघा. 0.51 चं 3 मध्ये बघायचं आणि मग मीन डिफरन्स पण 3 मध्ये बघायचं. हा +2 3260. इथं कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे. बार 1 म्हणजे -1. -1 + 1 काय असते 0. म्हणजे इथं काय येणार आहे तर 0.3206 हा तुमचा काय झाला तर N2. तसंच N1 फाइंड करायचं. N1 70 चं लॉग बघा. 70 चं लॉग बघा. 70 चं 1 पॉइंट. 70 चं 0 मध्ये लॉग बघा. 8451. परत 78 चं लॉग बघा. 1 पॉइंट. 78 चं शून्यमध्ये 8921. 8921. 1 minus 1 0. 5 minus 2 3. 14 minus 9 9. 10 11 12 13 14 म्हणजे किती राहिले 5. इथं 7 7 मायनस 8 किती येणार आहे तर 9 आणि हा 0 बार 1 म्हणजे 17 मायनस 8 काय येणार आहे तर 9. 0.95 चं 30 मध्ये अँटीलॉग बघा. 0.95 चं 30 मध्ये अँटीलॉग बघा. 0.95 चं 30 मध्ये अँटीलॉग बघा. हा ए प्लस सगळ्या प्लसच करायचं असते. मीन डिफरन्स प्लसच करायचं असते. 89 0 पॉइंट येणार 8974 कारण बार 1 कॅरेक्टरिस्टिक आहे. 8974 0 पॉइंट. ठीक आहे. N1 plus N2 पहिला ऍड करूया. 4 plus 0 is 4. 6 plus 6 is 12 plus 1 is 13. 9 plus 1 is 10. 10 plus 2 is 12. 8 9 10 11 12. 1.2234. आता काय आहे N2 ची व्हॅल्यू किती आहे 0.3260 डिवायडेड बाय 1.223 काय आहे तर 4. परत ह्याचा लॉग बघायचा, ह्याचा लॉग बघायचा, सबस्ट्रॅक्ट करायचा आणि अँटीलॉग बघायचं. ठीक आहे. आता ह्याला काय करते 3.
हो 3.260 आणि इथं 10⁻⁻1 ठेवा आणि इथं काय येणार आहे तर 1.2234 बघा लॉग याचं. हे बघा इथं काय येणार आहे 0.2664 मोल फ्रॅक्शन x2. जर सगळ्यांनी इथं लक्ष द्या इथं मोल फ्रॅक्शन किती येणार आहे 0.2664. मोल फ्रॅक्शन किती असणार आहे 0.266 काय येणार आहे तर 4. काय झाला हा मोल फ्रॅक्शन. काय झाला हा मोल फ्रॅक्शन. सो इथं काय येणार आहे पी फाइंड करणार. पी इज इक्वल्स टू पी नॉट 1 पी नॉट 1 पी नॉट 1 पी नॉट 1 118.2 प्लस पी नॉट 2 मायनस पी नॉट 1 पी नॉट 2 मायनस पी नॉट 1 36.7 मायनस 118.2 इंटू मोल फ्रॅक्शन. किती आहे मोल फ्रॅक्शन 0.2664. सो इथं काय येणार आहे परत सबस्ट्रॅक्शन करा. काय सबस्ट्रॅक्शन करणार आहे 118.2 मायनस 36 पॉइंट काय येणार आहे तर 7. सो इथं 12 मायनस 7 12 मायनस 7 7 8 9 10 11 12 राहिले किती 5. इथे किती झाले 7 7 मायनस 6 1 11 मायनस 3 11 मायनस 3 8 म्हणजे किती राहिलं 81.5 पण मायनस साइन येणार ह्याला. सो इथे परत 118.2 प्लस इन ब्रॅकेट मायनस 81 पॉइंट काय येणार आहे तर 5 इंटू 0.2664. मग पुढे प्लस मायनस काय होणार आहे मायनस. जरा इथं लक्ष द्या जरा इथं लक्ष द्या प्लस मायनस काय होणार आहे मायनस आणि 81.5 ला मल्टिप्लाय बाय करायचं 0.2664. सो हा 118.2 मायनस व्हॅल्यू किती येते त्याची 21.7116. सो टोटल प्रेशर P मायनस मायनस काय येणार आहे 118 पॉइंट काय येणार आहे तर 2 96.4884 96.4884 mm ऑफ Hg. हे फक्त पार्शियल प्रेशर मिळालं तुम्हाला. काय मिळालं पार्शियल प्रेशर सॉरी टोटल प्रेशर मिळाला. टोटल प्रेशर P रॉल्स लॉ प्रमाणे मिळाला. रॉल्स लॉ इक्वेशन पुट करून पहिला x2 फाइंड केला. सो 118.2 प्लस 36.7 मायनस 118.2 इंटू 0.2664 P मिळाला 96.4884 mm ऑफ Hg. पुढं काय फाइंड करायचंय P1 इज इक्वल्स टू काय असणार आहे तर P01 इंटू x1. P2 इज इक्वल्स टू काय असणार आहे तर P02 इंटू काय येणार आहे x2. तुम्ही म्हणणार x1 कसं फाइंड करायचं x1 कसं फाइंड करायचं असते x1 इज इक्वल्स टू काय असणार आहे 1 मायनस काय असणार आहे तर x2 कारण x1 प्लस x2 इज इक्वल्स टू काय असते x1 प्लस x2 इज इक्वल्स टू काय असते 1 असते. सो 1 मायनस काय येणार आहे 1 मायनस येणार आहे 0.2664. सो x1 ची व्हॅल्यू काय येते बघा 1.0000 मायनस 0.2664 10 मायनस 4 काय येणार आहे 6 9 मायनस 6 3 9 मायनस 6 3 9 मायनस 2 7 इथं काय येणार आहे 0. सो 0.7336 सो 0.7336 x1 आला. व्हॅल्यू पुट करा P01 P1 इज इक्वल्स टू P01 किती आहे सांगा मला P01 118.2 इंटू x1 0.7336 आणि P02 किती आहे 36 पॉइंट काय येणार आहे तर 7
इंटू काय येणार आहे 0.2664. ह्याचं लॉग बघा, सॉरी या दोघांचा लॉग बघा. आता ह्याचा लॉग बघताना एक डेसिमल शिफ्ट करून बघा, 10⁻⁻1 पुट करून आणि अँटी लॉग बघा काय येते बघा आन्सर पटकन. व्हॅल्यूज चेक करून बघा. P1 ची व्हॅल्यू किती आहे तर 86.711 आहे आणि P2 ची व्हॅल्यू किती आहे तर 9.77 काय आहे तर 68. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? हा मोठा आहे थोडासा, कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे, वेळ लागतो ह्याला. जिथं बघेल तिथं कॅल्क्युलेशन, जिथं बघेल तिथं कॅल्क्युलेशन, पण काय ऑप्शन आहे का आपल्याकडे? करायला तर पाहिजे. येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे, पुढे बघूया. लिहून घ्या व्हॅल्यू. झालंय लिहून? लिहून झालंय का? पटकन लिहून घ्या प्रश्न. ठीक आहे. आता आपण लोअरिंग इन वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितलेली. आता आपण बघायचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन व्हेन नॉन व्होलाटाइल सोल्यूट इज ऍडेड. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटचे इक्वेशन सेम आहे. काय सेम आहे? थोडेसे चेंजेस आहेत, ते लक्ष देऊन ऐकायचे. थोडेसे चेंजेस आहेत ते काय बघायचं, लक्ष देऊन काय करायचं, ऐकायचं. थोडेसे चेंजेस काय करून बघायचं, लक्ष देऊन ऐकायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिलं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. मी थोडस ना हे ग्राफिकली पहिला आपण बघूया आणि मग इक्वेटिंगला बघूया. मोबाईल साईडला. ठीक आहे. एक्स एक्सिस वरती मी टेम्परेचर घेते. एक्स एक्सिस वरती टेम्परेचर आणि वाय एक्सिस वरती काय घेऊया तर वेपर प्रेशर घेऊया. काय घेऊया? वेपर प्रेशर. एक्स एक्सिस वरती टेम्परेचर आणि वाय एक्सिस वरती वेपर प्रेशर. ह्याचा आपण ग्राफ घ्यायचा. ठीक. नाव आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बघणार आहे ना. मग सगळ्यात पहिला बॉइलिंग पॉइंटचं मिनिंग समजायला पाहिजे की व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट. व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट? बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड. Boiling point of liquid. The temperature at which vapor pressure of liquid, the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to, vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure. Vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure. Vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure. Vapor pressure of liquid becomes to what? Atmospheric pressure. The temperature at which vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure is called as boiling point of liquid. Is called as boiling point of liquid. So इथं vapor pressure काय आहे? 1 atmosphere आहे. इथं vapor pressure काय आहे? 1 atmosphere आहे. Vapor pressure काय आहे इथं? Vapor pressure काय आहे? Vapor pressure काय आहे इथं? 1 atmospheric pressure. Sorry. Atmospheric pressure किती असते तर 1 atmosphere. Sorry.
ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं तर 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सी व्हॉट वी नो वन थिंग दॅट टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेपर प्रेशर. हे आपण 11वीला शिकलोय स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. टेम्परेचर वाढलं की वेपर वाढणार आहेत, वेपर्स वाढले तर म्हणजे लिक्विड टू गॅस कन्वर्ट होणारे जास्त होणार आहेत, आणि टेम्परेचर वाढले तर लिक्विड टू गॅस कन्वर्ट होणारे वाढणार आहेत, आणि लिक्विड टू गॅस कन्वर्ट होणारे वाढले. समजते? येस ऑर नो? ठीक आहे. आता आपल्याकडे 2 सिच्युएशन्स आहेत. किती सिच्युएशन्स आहेत? 2 सिच्युएशन. कोणते 2 सिच्युएशन? एक असतो प्युअर सॉल्व्हेंट, एक असतो प्युअर काय असतंय सॉल्व्हेंट, आणि दुसरं काय असते तर सोल्युशन. दुसरं काय असते तर सोल्युशन, ज्यामध्ये काय ऍड केलंय सोल्युशन, ज्यामध्ये काय ऍड केले नॉन व्होलाटाईल सोल्यूट. सोल्युशन ज्यामध्ये काय ऍड केलंय नॉन व्होलाटाईल सोल्यूट. हे बघा, टेम्परेचर वाढलं तर वेपर प्रेशर वाढणार, टेम्परेचर वाढलं तर वेपर प्रेशर वाढणार, टेम्परेचर वाढलं तर वेपर प्रेशर वाढणार, टेम्परेचर वाढलं तर वेपर प्रेशर वाढणार. टेम्परेचर वाढलं तर वेपर प्रेशर काय होणार आहे वाढणार आहे. टेम्परेचर वाढलं वेपर प्रेशर वाढलं, सो प्युअर सॉल्व्हेंटचा टेम्परेचर वाढलं की वेपर प्रेशर वाढत जाणार आहे. आता ज्या पॉइंटला तुमच्या लिक्विडचा वेपर प्रेशर 1 झाला, म्हणजे ज्या टेम्परेचरला झालं, ज्या काय म्हणते मी, ज्या टेम्परेचरला झाला, हा टेम्परेचर आहे, ह्या टेम्परेचरला तुमचा वेपर प्रेशर काय झाला 1 ऍटमॉस्फिअर. द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, वेपर प्रेशर वाढत गेला, आणि वेपर प्रेशर ऑफ लिक्विड ज्या टेम्परेचरला 1 ऍटमॉस्फिअर झाला तो काय असणार आहे ऑफ दॅट लिक्विड. येस ऑर नो? येस ऑर नो? मग ह्याला मी काय म्हणणार आहे तर टी नॉट बी. काय म्हणणार आहे मी याला? नाउ व्हॉट इज टी नॉट बी? टी नॉट बी इज द boiling point of pure solvent. T naught B is the boiling point of T naught B is equals to boiling point क्या है? समझ में आ रहा है? Yes or no? Yes or no? So जसा टेम्परेचर वाढत जातं तसं वेपर प्रेशर वाढत जातं. ज्या पॉइंटला तुमचा प्युअर सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर होतो, T नॉट B 1 ऍटमॉस्फिअर, the temperature at which vapor pressure of liquid becomes 1 atmosphere. The temperature at which vapor pressure of liquid becomes is called as what? Boiling point of that liquid. So your T naught B is the boiling point of a liquid. ठीक आहे, प्युअर सॉल्व्हेंट होतं, त्यामध्ये नॉन व्होलेटाईल सोल्यूट ऍड केलं. प्युअर सॉल्व्हेंट होतं, त्यामध्ये नॉन व्होलेटाईल सोल्यूट काय केलं ऍड. काय बनलं मग वेपर प्रेशर सोल्युशनचं काय होणार आहे? वेपर प्रेशर सोल्युशनचं काय होणार आहे? म्हणजे प्युअर सॉल्व्हेंटच्या वेपर प्रेशर पेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असणार आहे, म्हणजे प्युअर सॉल्व्हेंटच्या खाली त्याचं जे काय रेंजिंग असणार आहे ते येणार आहे. मग ठीक आहे, प्युअर सॉल्व्हेंटचं सोल्युशनचं काय होतंय, जसं जसं काय वाढत जातं टेम्परेचर वाढत जातं, तसं सोल्युशनचं जसं टेम्परेचर वाढत जातं तसं सोल्युशनचं काय वाढत जातं वेपर प्रेशर. सोल्युशनचं वेपर प्रेशर वाढत जातं, जसं टेम्परेचर वाढत जातं तसं सोल्युशनचं काय वाढत जातं वेपर प्रेशर. सोल्युशनचं काय वाढत जातं, मग सोल्युशनचं वेपर प्रेशर कतर जाऊन 1 ऍटमॉस्फिअर होणार आहे, सोल्युशनचं वेपर प्रेशर कतर जाऊन 1 ऍटमॉस्फिअर होणार आहे. मग ज्या
ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इक्वल्स टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर झाला, तो काय असणार आहे? टीबी. टीबी म्हणजे काय? टीबी म्हणजे बॉइलिंग पॉइंट. कशाचं? येस, बॉइलिंग पॉइंट ऑफ काय असणार आहे तर? मग मला सांग, टी नॉट बी मोठा आहे का टीबी मोठा आहे? ग्राफिकली हे आपण केलं आणि हे असंच असतंय. टीबी मोठा आहे म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मोठा आहे प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा. म्हणजे काय झालं? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय झालं? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय झालं? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. समझ में आ रहा है या नहीं? येस और नो? म्हणजे 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 वाघाचे पंजे नाहीत. म्हणजे इथं काय आहे की लोअरिंग इन वेपर प्रेशर झाला. लोअरिंग इन वेपर प्रेशर झाला म्हणून एलिव्हेशन इन काय झालं तर बॉइलिंग पॉइंट. लोअरिंग इन वेपर प्रेशर झाला म्हणून लोअरिंग इन वेपर प्रेशर झाला म्हणून लोअरिंग इन वेपर प्रेशर झाला म्हणून. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? बघा आपण काय केलं, आपण घेतलं एक्स ऍक्सिसला टेम्परेचर आणि वाय ऍक्सिसला काय घेतलं तर वेपर प्रेशर घेतलं. समजते? फॉर प्युअर सॉल्व्हेंट हे कर्व घेतलं. प्युअर सॉल्व्हेंटच्या खालीच सोल्युशनचा कर्व घ्यायचा. प्युअर सॉल्व्हेंटच्या खालीच काय घ्यायचं? सोल्युशन घ्यायचं, कारण वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन कमी असते सॉल्वेंट पेक्षा. समझ में आ रहा है? तो हम लोग जब इसे प्लॉट करते हैं तो हमको दिखता है कि हाँ सॉल्यूशन को बॉईल करने के लिए ज्यादा टेम्परेचर लग रहा है, क्योंकि पहले प्योर सॉल्वेंट था, इजीली वेपराइज होता था. अभी सोल्यूट ऐड किया, सॉल्यूशन बन गया, तो ज्यादा वेपर प्रेशर कम हो गया. उस वेपर प्रेशर को बढ़ाना चाहिए और वेपर प्रेशर बढ़ के 1 एटमॉस्फेयर होना चाहिए. तो सोल्यूशन का बॉइलिंग पॉइंट क्या रहेगा? ज्यादा. काय असणार सोल्युशनचं बॉइलिंग पॉइंट? जास्त. सो हे सगळं जे मॅटर झालं, मी तुम्हाला म्हटलं की नाही म्हटलं मला माहित नाही, पण लफडा जो केला तो सोल्युशनचा वेपर प्रेशरनच केला. नॉन व्होलेटाईल सॉलिडने सगळा लफडा केला. नॉन व्होलेटाईल सॉलिड ऍड केलं म्हणून सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी झालं. सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी झालं म्हणून बॉइलिंग पॉइंट काय करावं लागलं तर इलेव्हेट करावं लागलं. त्याला म्हणतात एलिव्हेशन इन बॉइलिंग. त्याला काय म्हणतो आपण? एलिव्हेशन इन काय म्हणतो? बॉइलिंग पॉइंट. मग पुढे लफडा. कॉन्सन्ट्रेशन and elevation in boiling point. Concentration and elevation in what? Boiling point. Concentration and elevation in what? Boiling point. समजते मी काय सांगते? हे बघा, डायरेक्टली दिलंय, हे काय असं नाही, इट इज प्रूव्ड. काय की elevation in boiling point is directly proportional to molality. Is directly proportional to? It is directly proportional to molality. Who is molality? Molality is a term used to measure the concentration which is independent of temperature. Which is तर टेम्परेचर झालं आणि कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं, काहीच रिलेशन लागणार नाही, कारण 10 वेळा टेम्परेचर चेंजच व्हायला ना. म्हणून कॉन्सन्ट्रेशन जेव्हा मी टेम्परेचर बरोबर रिलेट करणार आहे त्यावेळी मी असा कॉन्सन्ट्रेशन घेणार जो टेम्परेचरशी रिलेटेड, जो टेम्परेचरवर डिपेंड राहत. सो व्हॉट इज मोलॅलिटी? मोलॅलिटी इज, हा स्मॉल एम असतो, हा स्मॉल एम असतो. मोलॅलिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन केजी. सॉल्वंटचा वेट, कोणाचा वेट? चा वेट, पण केजी मध्येच. परत मोलॅलिटी इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलार मास. N2 ना, N2 काय असते? W2 आपण काय असते? M2 इंटू काय येणार आहे तर W1. आता W1 केजी मध्ये आहे तर ठीक आहे, ग्रॅम मध्ये असेल तर केजी मध्ये कन्वर्ट करणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे.
सो इथं काय येणार आहे, मोलॅलिटी इज इक्वल्स टू W2 इंटू काय येणार आहे तर 1000 डिवायडेड बाय M2 इंटू काय येणार आहे तर W1 कशामध्ये, ग्रॅम्स. हे झालं मोलॅलिटीचा लफडा. मोलॅलिटी मासेस ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हेंट वरती डिपेंड राहते, त्यामुळे टेम्परेचर चेंज झाला म्हणून मोलॅलिटी चेंज होणार नाही. मोलॅलिटी आणि हे डायरेक्ट रिलेशन आहे काय, elevation in boiling point is directly proportional to the molality of the solution. Now to remove the directly proportionality sign, we introduce a constant called as Kb. So delta Tb is equals to Kb into M, where Kb is molar elevation constant. मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट, त्यालाच आपण कसला कॉन्स्टंट म्हणतो, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट त्यालाच आपण काय म्हणतो, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंटलाच काय नाव आहे. आता युनिट ऑफ केबी, युनिट ऑफ केबी कसं फाइंड करणार, हा एम इथं शिफ्ट करायचा. युनिट ऑफ केबी साठी काय असते, डेल्टा टीबी अपॉन काय असते तर एम. डेल्टा टीबी म्हणजे केल्विन असते आणि एम म्हणजे काय असते तर मोल पर काय असते तर केजी. सो इथं काय येणार आहे, केल्विन केजी पर मोल. काय आहे, केल्विन केजी पर मोल. सो युनिट ऑफ केबी काय येणार आहे तर केल्विन केजी काय येणार आहे तर पर. युनिट ऑफ केबी काय येणार आहे, केल्विन केजी पर मोल. युनिट ऑफ केबी काय येणार आहे, केल्विन केजी पर मोल. युनिट ऑफ केबी काय येणार आहे, केल्विन केजी पर मोल. सो युनिट ऑफ केबी जर केल्विन केजी पर मोल असेल तर इथं बघा, डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी कधी येणार आहे, वन असणार आहे. एम काय असणार आहे, 1. when m is equals to 1, जेव्हा m is equals to काय असते, जेव्हा m is equals to 1 आहे, डेल्टा टीबी is equals to काय आहे तर केबी. सो elevation in boiling point is, sorry, iblioscopic constant is defined as elevation in boiling point. Iblioscopic constant is defined as elevation. What elevation? Elevation in boiling point. Elevation in boiling point when 1 mole of solute is added. When 1 mole of solute is added to 1 kg of solvent. When 1 mole of solute is added to 1 kg of solvent, or when solution is 1 molar. When solution is 1 molar. Iblioscopic constant is defined as elevation in boiling point when 1 mole of solute is added to 1 kg of solvent, किंवा when solution is 1 molar. Solution is समझ में आ रहा है, yes or no? अभी आगे का लफड़ा, डेल्टा टीबी इज इक्वल्स टू क्या है, केबी इंटू एम. सो डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू N2 डिवायडेड बाय W1 इन व्हॉट, केजी. मोलॅलिटीचा युनिट, कसला युनिट, मोलॅलिटीचा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. Therefore delta TB is equals to KB into W2 divided by M2 into W1 in kg. So delta TB is equals to KB into W2 into 1000 divided by M2 into W1 in
grams. M2 into W1 in grams. The next, M2 is equals to KB into W2 into 1000 divided by delta TB into W1. Relation between molar mass and elevation in boiling point. Relation between कसं proportional आहे molar mass आणि elevation? Molar mass of non-volatile solute is inversely proportional to the elevation in boiling point. समझ में आ रहा है? Yes or no? ठीक, कंप्लीट करो, लिखो जल्दी जल्दी. हे झालंय ना? इथून लिहा, चला पटकन. हे ग्राफ समजलं तर सगळं समजणार. मग असंच टाइमपासला दिले. ठीक आहे ना? इथं बघा जरा, इथं बघा, हा जो आहे की नाही टी नॉट बी मायनस टीबी, हा जो डिफरन्स आहे ना, हा डेल्टा टीबी, हा डेल्टा टीबी, आणि हा जो डिफरन्स आहे तो काय असतो तर डेल्टा पी असतो. समजतंय का? डेल्टा पी झाला म्हणून डेल्टा टीबी आला, म्हणून डेल्टा पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते तर डेल्टा टीबी. समझ में आ रहा है? ए लोअरिंग इन वेपर प्रेशर डेल्टा पी. हाँ हाँ, क्या फटकेच देते देख तेरे को श्रद्धा.